अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाचे सुक्तामा, जय जयाचे परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पुत्री दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कामती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन, केले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखभोग कैचा त्यास, निद्रा नयची रात्रंदिवस, चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्रह्मन संतर्पणे, बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी दावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री त्यासे स्वप्न दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावे स्वामी सेवा, यती वैष्णी भाव धरावा, तिने आधी जाय दूरी. तरी ते तेथेही राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा त्यांचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत्वा. हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा पायी स्वत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरण विंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु.